कारभारी मी जाते माहेराला, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी बघून किती मी लाजू, कारभारी बघून किती मी लाजू. वा 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 मोऱ्या वा तुझा आवाज म्हणजे एकदम आवाज वा वा वा. म्हणजे तू बरं झालं एकदम गावात राहिलास हा. मुंबईत गेला असतास ना तर तुझ्या सुरान मुंबईत तुंबली असती. कचरा जाय सगळा. नाही काय आहे, माझं सूरच तसं कातील आहे. नाही ते वाटलंच पण आज तेवढे लागले नाही. गला जरा थंड झालेला आहे का नाही. नाही, माझी असं नाही. नाही रे मजा मजा तुझ्या गल्यात नसेल रे, हं? पण आपल्या गावात आहे. कुठं आहे? ती काय रंगीबिरंगी मजा चालत येते. हो त्यांना काय बोलू नका, खुशीत दिसतात काय काटबानू. अहो बराव काय बरं 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 जाम बरं आहे मी. म्हणजे तुला सांगतो आज लय मजेत आहे मी. वा वा. काय 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 अरे माझ्या आयुष्यात चमत्कार घडलाय वाचाड. काय बोलताय? काय? म्हणजे देवाची करणी नारळात पाणी म्हणतात ना, हा. ते खरं आहे. होय काय? म्हणजे मला असं वाटत की देव नाही पण देव हाय. वा वा वा. म्हणजे तुला सांगतो टेन्शन मध्ये होतो, काय करायचं कसं करायचं काही सुचतच नव्हतं. मग? मला जेवण गोड लागतच नव्हतं. बाप पण रे. आज कसं सगळं सुरळीत झालेलं वा, वा. आहे, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. अरे वाचाड ना, हे नाचो बजाव बजाव बजाव, ए. हो काटबानू हो. अरे जाम भारी. अहो पण झाला तरी काय पेढ कशाला वाटता. झालं झालं म्हणजे हा. तुला सांगतो. पण कदमा, हा. तुझा आनंद बघून आम्हाला पण आनंद झालेला होय, आहे. काय? तर मरून दे, पेढ पण लय गोड आहे. कायच्या काय पेढ कशाला वाटलंय? लग्न ठरलंय का काय? बारका बदाम कसा लाजतोय बघ. नक्कीच 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 कुठल्या तरी पोरीला हे अस्वल आवडलेलं दिसतंय. अस्वल बोलशील वसाड्या, हा? आणि तोंडावर बोलशील म्हणा अस्वल. हो काटबानू तोंडाव काय बोलतात ते ऐकू तरी शकतो, हा. पण पाठीमागे जे बोलतात ना ते चार चौकात बोलू पण नाही शकत. एवढं मागं पण बोलतात. मग मला सांग अरण्या, तोंडावर बोलणं आणि मागं बोलणं यातलं चांगलं कुठलं आहे? मांग बोललेलं चांगलं आहे ना? आपल्याला कळत पण नाही ना ते बोललेलं. पण ते मरू दे. आता पेढ कशाला वाटतोय ते सांग. येडं कशाला वाटतो? हा. अरे तो एक किस्साच आहे वासाडे नो. तुमच्या लक्षात आहे ना? नाही, विसरायच्या आधी सांगा. हो वासाडे मी सांगतो तू भचकन नको घुसू ना, मला थोडा येल लागतो ना. हा, तो किस्सा, हा तो किस्सा असा म्हणजे मी म्हस आणली. काटबानू एक मिनिट हा. नाही नाही, ऐक ऐक. ना आता आठवलं तर नाही, नाही, अरे माझं आठवलं ते. एकच मिनिट ऐका कदम हो. नाही, थांबा त्याला वरेनू काय रे? बालू तात्या माझी उधारी कधी देता सांगा पहिली. असली उदारी. कसली उधारी? अरे आल्यापासून तुझ्याकडे चायचा घोट तरी घेतलेला का आज? काय तर काय तुझ्याकडे बघायचे पण पैसे लावतोस की काय हो तू? बघायचं नाही, चायचेच लावलेले आहेत. चाय- हे काय मी लिहून ठेवले तुमचं पैसे. ऐक ना. तुमच्या दोघांची मिळून 600 नाही 66 रुपयाची उधारी बाकी आहे. काय परवा दिलं नाही 66 रुपये? कधी दिलं हो? हा काय येडाय का रे? काय तर- मला वाटतोय तसा. अरे म्हैसकरांकडे पाहुणा होतं ना काय पोरगी बघायला. हा. तुला पत्ता विचारित होते, तू पत्ता सांगित होतास तेव्हा नाही दिला, विसरलास ना? अहो कसला विसरला, इथं लिहून ठेवलेले आहेत मी पैसे. आणि तुम्हाला काय वाटतं हो? काय? दूध आणि चाय पावडर काय फुकटाची येते काय? ठीक आहे, बंदाला बोलतोस रे? तुम्हाला बोलतोय. मला बोलतोस? मग? हा एवढासा पोर माझ्यावर दादागिरी करून सांगून ठेवतोय. हा असं 56 खरेदी करून तुझ्या रे काय हो? जास्त. आधी चहा नीट करायला शिक. हो तुम्ही आली पैसे द्यायला शिका, फुकटची चाय अरे पिता. हो वासाडे नाही. जल्द तो आणि तुमचा 66 रुपयासाठी एवढं भांडता वय. द्या 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 देवा हे देवा. हे घे 70 वासाड्या. बरं. उरलेल्या पैशाची चाय बिस्किट प्या. अरे पण तुम्ही शांत राहा. माझा आनंद काय झालाय तू ऐका ना. आम्हाला कल्ला आल्यापासून तुम्हाला काहीतरी मोठा आनंद झालाय, पण त्या कशा मुलं झालाय तर आम्हाला कल्ला नाही. अरे पण मी सांगतोय वसाडे तुम्ही मध्येच घुसता. नाही, सांगा. मी आहे ना मस घेतली. हा ती कोल्हापुरात घेतली होती. नाही 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 नाही. अरे साताऱ्यावर अरे नाही, नाही परभणी. अरे नाही लांजावरनं घेतली नाही. वसाडे काय आहे? तुम्ही आणले मस, मी आणले ना मस, मला माहिती आहे ना. मी जी कुठून आणले मस ते सांगते तुम्हाला. मी जळगावातून मस आणलेली आहे. सॉरी मोरेनू हा. मगाशी भांडणात जरा आवाज चढला माझा. नाही नाही, ते बरोबर आहे. ते काय आहे, पण असं बोलायचं नसतं लगेच मोठ्या अरे हो ना, पण- म्हणजे कसं आपली नाती तुटत ना. आणि मोस्ट पर्सन फॉर इज ब्युटिफुल इज विलेज. रिस्पेक्टफुल. I respect. Most person is beautiful. Is village. Just is respect me. In village. You know. हे, बघितलं तुझी एक चूक पण केवढं इंग्लिश पदरात पडलं आपल्या.
एवढा कशा बोलायचं अरे आणि मेलन तुम्ही भांडताव का म्हणून हेच चुकतं आपलं कोकणी माणूस भांडतो हा. आणि परप्रांतीय इकडे येतात आणि जमीन घेऊन जातात हे कुठलं मध्ये झालं त्या परत मध्ये एक सामाजिक टाकला कशाला सामाजिक पाहिजे वथडून नाही, नाही, ते महत्वाचं नाही. माझं काय महत्वाचं आहे ना मला आनंद कसा ते सांगा ना. तुमचं महत्वाचं आहे पण आता सध्या महत्वाचं काय ह्यांचं भांडण मिटवून जा मिठी मार द्या काय पहिली करू? मिठी मार द्या. हो, नाही, नाही, पहिली पण मिठी मार. नंतर मारा, माझं हा, ऐक. मिठी मार. परत आपण माझं बोलू. फोन हे घ्या करा. पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या तू पण घे. घे. पेढे ऐक घे. ना, तू पण घे काय बघ हे भांडण मिटली पाहिजे कदमानू, भांडण नाही पाहिजे हा. हे सगळं तुमच्यामुळे मिटलेलं आहे तुम्ही पेढा आणलं ना म्हणून यांचं भांडण मिटलं आता. ह्यांच्यासाठी पेढे आणतात मग अरे माझं वेगळं आहे ना बसाड्या माझा जो आनंद झाला माझ्या आयुष्यात जी कलाटणी जी झालेली आहे ती कशी झाली त्याच्यासाठी मी पेढे कल्ला रे कल्ला ते सांगतो. आयुष्यात जो चमत्कार झालाय तेच ना अरे हैदराबाद वरनं आहे ना बकरी आणलं ना त्याच्याबद्दल पेढे वाट बरोबर वाटणार थोडी बसाड्या कुठली बकरी जलगावातून मी म्हैस आणली म्हैसकरावरनं आठवलं काय नाही, झालं? नाही. पोरीचं कळलं तुला नाही नाही ते पुढे जाऊन दे आधी म्हैशीच सांगतो मी महत्वाचं आहे मागल्या आठवड्यात पळून गेली ती कोणा बरोबर ऐक ना तोरसकरचा पप्प्या त्याच्यावरच लपडाय तिचा नाही 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 त्याचा भाऊ ठुश्या तुझ्या माझी- मग एवढा काम केवढं मोठं केलं ना त्यानं बोलवून दिलं ना. तरी मी त्या बापाला सांगत होतो यानं बार भरला नाही गोली मारली काहीतरी सुटली ना गेली आता पळून आता केवढ्याला पडलं त्याला अच्छा अच्छा पण मला मला कळलं कसं माहितीये का कसं चक्कीवर उभा होतो ना चक्कीवर उभा होता आता सांगू कसं कळत नाही हा, तुला हा, हा. सांगू कसं कळत नाही हा. अरे नको सांगू तू आता माझं काय ते सांगू ना. माझं मी नाही ते सांगू दे हे जे मी पुढे आणले हो, अरे, काय लागेल सांगा लागेल अरे काय पण म्हणा हरण्या त्या पोरीची डेअरिंग बघ हा खाली मुंडी आणि भरली थंडी जल तोंड तुझं अशी म्हणे काही याडच करे तू काय झालं तुला म्हण पण बोलता येत नाही खाली मुंडी पाताल धुंडी असं आहे ना चुकला जरासा अरे चुकला मग असं कसं? नाही पण आम्हाला मला कळत नाही मागासपासून म्हैसकरांची पोरगी पळाली म्हणून तुम्ही कशाला पेढा वाटवाय अरे मी कशाला पेढे वाटू यार तुम्हाला कळत कसं नाही आहे मी पेढे का वाटतो यार हा लक्षात आलं माझ्या आयुष्य आम्हाला लक्षात आलं पनवेलवरनं सरडा आणला व्हायला ना सरडा अरे म्हस बेसर म्हस आणि सरडा कळत आहे तुम्हाला मी जळगावातून म्हस आणली बने ओ बने कोण रे आल्या हरण्या जलगावरनं तू म्हैस आणली हा? आणि हा जलगावनं रेडा आला योगायोग या दोघांचा आपण जुलवून देऊया काय काय यार ऐका ना तू माझं मोरे काय? अरे जावाई आहे ना यार मी हो. बरोबर काय याला बनवता नाही हैं? अरे काय मजा घेता यार नाही, तुम्ही. नाही. काय बने काय? मस्त चालली ना चहा घ्या चालले अरे वा टपरी गिपरी भारी बेटकर मोरे अरे कदम दादा अरे बापरे सावकाश खिशात अरे यांचा चेहरा असा चिडका का बरं वाटतो काय बरं आहे हा अहो सकाळपासून आनंदी आहे माणूस तो, हा. आयुष्यात काहीतरी वेगळा चमत्कार घडलाय त्याच्या आल्या म्हण पण सांगितलं ना त्यानं काय तर देवाची करणी आणि घरात घरभरणी देवाची करणी घर भरणी अरे देवाची करणी नारलात पाणी असं आहे ना ते बरोबर. मी एवढं असं मी असं सांगितलं नाही बरोबर त्याचं काय असेल तर त्यांना कसला तरी आनंद झालेला आहे अरे वा वा. पण तुम्ही इकडं कसं अरे तुम्ही इकडे कसं काय म्हणजे आता झालंय नाही आता झालंय काय पाहुणा आहे तो पाहुणा सांगायला नको कदम कदम बसा बायको आलेली आहे मायरा 4 दिवस झाले ऐका ना यार तुम्ही या गाड्याला करमाय नको तिकडे काय मोरे पण बघा बने म्हणजे एवढी वर्ष लग्न झाली तरी माणूस रोमॅन्टिक आहे हरण्या. ह्याचा हा रोमॅन्टिक आहे हा रोमॅन्टिक आहे वाचाडा आहे मी हाय थोडासा रोमॅन्टिक आहे मी पण आज आहे ना मी वेगळ्या कारणानं येले काय झालं? झालं काय अरे माझा सासरा ना सालाय ना हा. दोघांमध्ये जमिनीवरून मारामाऱ्या सुरू झाल्या काय सांगतो मी म्हणलं कायला एकमेकांच्या जीवावर उडले म्हटलं जाऊ एखाद दिवशी सोक्ष मोक्ष लावून टाकू नाही लावायला जावा लाव. आम्ही बरेच दिवस ऐकता हा प्रकार बरोबर. लोक ऐकण्यातलं नाही आहेत मग? तुम्हाला सांगतो पाहुण्यानो हा. म्हणजे आमच्या हरण्याच्या आयुष्यात जो चमत्कार झालाय तो चमत्कार त्यांच्या आयुष्यात झाला तर सुधारतील तर सांगितलंय चमत्कार मी सांगितलं वाचाडा कसं झालं तुला चमत्कार सांगितलं काय झालं ते चमत नाही सांगितलं मी हा ना बरोबर थांबा कदम जाऊ द्या मला सांगा अरे मी चमत्कार चमत्कार सांगितलं नसतं अजून नाही नाही होय. मला आम्हाला- कसं घडला? मला आम्हाला सांगा माहिती आहे. चमत्कार काय झाला अरे काय हा. ना त्यानं चंद्रपूर वरनं पांढरं उंदीर आणलं उंदीर आणलं मी मग काय नाही मारू काय थांबा हे काय कशाला उंदीर बरं- आणलं मी नाही हे बंद कर हे बंद अरे मी जळगावातून म्हण बरोबर. चालले ना बने बस तिकडे बस टेबल फॅन लाव रे यार ते गरम होऊन राहिलं एकदम मला आता चालायचं वाचाड्या टेबल फॅन लाव मरतो जाईल गर्मीने कुठं राहतोस तू वाचाड्या जळगाव मग फणस काश्मीर मध्ये आल्याशिवाय काय करतोय एवढी गर्मी झाली तुला?
एवढं गरम होतंय. हे इकडे बसतात ते. काय कशाला मी बसले रे बघा. अरे जावई आल्याला गरम होतंय. नाही नाही बरोबर आहे. तर- किती dialogue बोलला वासाडा. अहो, अरे नाही. काय? कसं गरम नाही, अरे, थांबा, थांबा, थांबा. चुकून काय चमत्कार झाला ते तर सांगा. चुकलं मग. ऐक ना वासाडा. ऐक. चुकलं चुकलं. शांत राहा शांत राहा हा 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 अरे वा वा वा. हा वा. काय चमत्कार झाला. मला आनंद झालाय हा. माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन घडलेलं वा, वा. आहे त्याच्यासाठी मी आलेलो आहे जळगावातून जी म्हैस मी आणलेली आहे एक मिनिट हा. त्यानंतर तू तू तिकडे हॅलो हॅलो हा मामा नाही काय तू थांबा उदास मामा तर मी जळगावची जी- हा हा मी आला मी काय आला? आता बनेच्या टपरीवर थांबलो जरा 2 मिनिटं हा काय अरे बापरे अरे ओ, 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 ओ. काय झाला? अरे मा साल्यानं सासऱ्याच्या डोक्यात दगड टाकला दगड कसा आहे काय बी काय विचारता यार तुम्ही दगड टाकला सिरियस मॅटर आहे ना मामा घाबरू नका मी येतोय त्या बंडोकच्या नादी लागू नका मी आला बरं का मी येतो जरा सिरियस अरे मग कशाला आलास वासाड्या? मी हे सांगायला आलो. तुझी गरजच नव्हती तू का घुसत नाही आला मामा मी आला मी काम मी सांगतो तुम्ही सांगा तुम्ही सांगा नाही नाही तुम्ही- मला आम्हाला सगळं मान्य आहे. सगळे मी सांगतो ना. आज एकामेकाचा जीव घेतल्याशिवाय सोडत नाहीत ते. मी तर वासळून आता नाही, नाही, नाही. माझं ऐका काय नाही नाही तुम्ही मी मला माहिती आहे तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही बदलापूरवरनं बेडूक आणला ना बेडू काढले वासाड्या रे जळगावातून मत ते आणले ना ते ऐका आणले. हे वानो हे ऐकून घ्या त्यांचा किस्सा काय था नाही नाही, आता बघ आता कोण बोलणार नाही आता कोण बोलायचं बिलकुल नाही. शांत बसा मोरे या. मोरे बसा तिकडं बस, मी बस. या. सांग. ते जा ते सकाळी सकाळी जेव्हा मी उठला हा. अरे तुम्हाला सांगतो ती जी जळगावातून जी म्हस आलेली आहे हा. ना, 40 लिटर दूध देते रे अच्छा त्या दुधाचं पेड आहे इथं. अरे वाचारे लगेच कसं होती त्याला टाइम लागतो हा, बरोबर. खरवस फिरवस अमुक तमुक सगळं टाइम लागतो लई टाइम लागतो तिची नाही ठीक आहे. तिची नाही तर मी सकाळी उठलो हा बादली घेतली हा. आणि गोठ्यात गेलो म्हणलं आता दूध काढू तुझं काय काय? म्हस गायब अच्छा अच्छा. म्हणून पेड वाट. अरे नाही वासाड्या त्याच्यासाठी नाही वाचले मग मी मला टेन्शन आलं आता रे काय करायचं पुढं मग मी गेलो पोलीस स्टेशनला अच्छा पोलीस स्टेशनला गेलो त्याला म्हणलं बाबा माझी म्हस हरवली रे हा. ते म्हणतात मी आता लिहून घेतो अच्छा. तुम्ही घरी जा अच्छा म्हणून पेड वाट. अरे नाही ना, धन. अरे, कुठं? नाही ते कसं? आणि मग घरी गेलो हा. गोठ्याच्या मागे अशी खाटला लावली होती हा, हा. तिकडे मी बसलो अच्छा म्हणलं आता रे काय करायचं हे सगळं टेन्शन करता करता मला झोप लागली. अच्छा म्हणून पेड वाट. म्हणलं, मारलं. परत बोल पेड वाटणं कारण अरे नुसतं पेढे पेढे करतो पुढं काय ते ऐका ना हा, हा. हा तर मग ते झोपलो हा. मग टेन्शन म्हटलं झोपच लागे ना सकाळी मी उठलो सकाळी उठल्या डोलं बघतोय तर मला असं कोणतरी दाढी कर चाट नाही अरे दाढी नाही मला कोणतरी चाटते म्हणलं, हे अच्छा. कोण चाटते हा. म्हणून डोले उडून बघितलं मी हा. असं डोलं उघडलं तर बघितलं तर ही माझी एक मिनिट रे एक मिनिट. काय? तिकडे थांब ना, थांब. हॅलो. हा, हा, थांब थांब, हा, थांब. तर काय? ती- तिथं महत्वाचं आहे ते. हा 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 बर बर बर. ए बालू काय झालं? घरी जावं लागेल बायकोचा का- फोन होता काय झालं तेव्हा पोरगा झोपलाय म्हणे लगेच या म्हणून. अच्छा चला मी पण निघतो मग मी पण निघतो अरे तुम्ही कशाला निघता वाचाडे अरे त्याच्या बायकोचा फोन आलाय तुम्ही का निघताय नाही नाही मी माझ्या घरी जातो आणि माझ्या घरचा अंदाज घेतो काय आहे तो ऐक अरे वाचन ऐक ना हे बघा हे जे पेढे आणलेत ना अरे त्याच्यासाठी मला काहीतरी सांग. त्याला एवढे पेढे खालील पण सांगितलं नाही अमीर काही झालं मी जळगाव मधून म्हस आणली होती जबरदस्त! न सांगितल्या गेलेल्या किस्स्याचा एवढा बंपर किस्सा होईल असं कधीच वाटलं नव्हतं का हर परफॉर्मन्स वारुंदा वा 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 बघूया हास्यरसी कशी दाद देत आहेत प्रसाद दा मी आजपर्यंत बारक्या बदामाला कधीच मिठी मारली नाही कसं वाटतं बघायचंय अरुण या हास्य गोठ्यातली एका वेळेला 40 लिटर
शुद्ध विनोद देणारी एकमेव जर्सी म्हैस आहेस तू. आहा, अरे काय एनर्जी आहे का चेष्टा आहे अरुण. अरे अरुण, भीती वाटायला लागते कधी कधी की काय करायचं तुझ्या एनर्जीचं. आणि म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू प्रभाकर आणि श्रमेश, हेमंत, बने, सगळ्यांनाच, पण सिंगल हँडेड मारलं स्किट. आहा, खतरनाक अरुण, खतरनाक. अफाट आहेस तू, अफाट. आणि तुम्ही म्हणजे जगातली जी नालायक मंडळी असेल त्यांच्यात तुमची नावं लिहायला पाहिजे, जगातली. इतका डॅम्बिसपणा करत होता तुम्ही, म्हणजे ना इतकं, म्हणजे अरुणची कीव येत होती खरंच तुमच्यामुळे रे, खरंच. पण मस्त मस्त, फॅन्टास्टिक, तुफान मजा आली, तुफान. सई. जिथे बदाम असतो तिथे जुजबी पण असते. बंपर कॉन्सेप्ट आणि बंपर परफॉर्मन्स. अरुणदा, कुणी नाही ऐकलं तरी मला ऐकायचा किस्सा. चला या.